नमस्कार. आज आपण ब्रेड पकोडे करणार आहोत. तर हरभऱ्याचं पीठ घेतलेलं आहे, बेसन, त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद थोडी, हिंग, हे सगळे पदार्थ त्यात घालून घ्यायचे. त्याच्यानंतर थोडा ओवा घातलेला आहे आपण, कोथिंबीर घातलेली आहे आणि हे सगळं छान आपण पाण्यामध्ये मिश्रण कालवणार. आणि तिकडे आपण थोडंसं हे गरम तेलही आपण त्याच्यामध्ये घालतो, थोडा सोडा घालणार आहोत आपण त्याच्यामध्ये. आणि दुसरीकडे ब्रेडच्या स्लाईसचे 2 किंवा 4 तुकडे करून घ्यायचे. तर हे सगळं पीठ असं पाणी हळूहळू मिसळून घ्यायचं, बाकीचं सगळं तिखट मीठ सगळं एकत्र करायचं व्यवस्थित. आणि मग त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ते असं सरभरीत असं मिश्रण तयार करायचं त्याचं. एकदम पाणी मिसळायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून हे छान एकजीव असं मिश्रण तयार करायचं. थोडा हिंगही घाला त्याच्यामध्ये, चांगला लागतो हिंग त्याच्यामध्ये. आणि असं ढवळून घ्यायचं. खूप पातळ करायचं नाही आणि खूप दाटही करायचं नाही. गाठी राहू नये बेसन पिठाच्या, एवढं लक्षात ठेवायचं. अगदी मोकळं व्यवस्थित छान ते भिजलं पाहिजे. कन्सिस्टन्सी पहा कशी आहे. आता इकडे आपण तेल तापत ठेवलेलं आहे. शेवटी सगळ्यात सोडा घालतो आहोत आपण, खाण्याचा सोडा. आणि तो सगळीकडे छान मिसळून घ्यायचा. आणि सोडा घातल्याबरोबर लगेच ते सुरुवात करायची आपल्याला, जास्त वेळ थांबायचं नाही. ब्रेडच्या स्लाईस आपण करून घेतल्याच आहेत. मग खूप मोठा हवा असेल तर 2 स्लाईस करा, एका स्लाईसच्या 2 तुकडे करा किंवा 4 तुकडे करा, जसे तुम्हाला सोयीचं असेल त्याप्रमाणे. आणि हे उकळत्या तेलामध्ये आता हे आपण टाकायचं आहे. पिठात बुडवायची स्लाईस, सगळीकडून व्यवस्थित पीठ लागेल याची काळजी घ्यायची. आणि मग ती आपण तेलात टाकतो आहोत आणि त्याच्यावर तेल सोडतो आहोत. तेल सोडणं, त्याच्यामुळे त्या फुगतात छान, कुरकुरीत छान होतात त्या. याला ब्रेड पकोडे म्हणतो आपण. उलटे पालटे करायचं सगळ्या बाजूनी, ते दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळलं गेलं पाहिजे. एक सुंदर रंग येतो त्याला पहा. आणि हे व्यवस्थित झाल्यानंतर आपण ते छान तेल त्याचं निथळून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये ते काढून घ्यायचं. याप्रमाणे जेवढ्या आपण माणसं असतील, जेवढ्या आपली भूक असेल, त्याप्रमाणे तितक्या स्लाईस व्यवस्थितपणे त्याचे पकोडे करून घ्यायचे. खूप सुंदर लागतात हे. हिरवी चटणी घ्या किंवा सॉस घ्या, जसं जे तुम्हाला आवडत असेल. आता मी सॉस आणि हिरवी चटणी दोन्ही घेतलेलं आहे आणि सुंदर प्लेट दिसते, लोकांना खूप आवडते.